घातला शालमलीने शेणात हात, हे उचललं शेण आणि ही थापली गौरी. अभिया अरे ऐक ना, काय डिक्कीवाला हिरो, सोडू का घरी? याचा बॅलन्स ना असाही जात असतो. नाही पण माझ्या गाडीवरून बॅलन्स नाही जाऊ दिलं मी, कंबर धरून बसले होते ते. काय काय डिक्कीवाला हिरो, जेवण आवडतंय का? अरे इने काय डिक्की काय वहिनी, यातली आपली सून कोण आहे? भाऊजी. गपचे म्हणा, आता सांगतो तुम्हाला. काका या मदत करता. काव्य ना तू? हो काका. लय भारी, खूप सुंदरच दिसायले. थँक्यू. पर फालतू मध्ये काय बी काळजी करू नका, तुला काय बी त्रास होऊ देणार नाही मी. त्रास? दादानं सांगितलंय बोले तुला शहरात खूप त्रास होऊ शकतो. ते पण कसला त्रास होऊ शकतो? हेच ते येणे आणि तू. हा थँक्यू. काका काय काय काव्यावर का झाली आमची ओळख? वहिनीने सांगितलंय मला तिचं नाव. खूप हुशार आणि सॉलिड डेअरिंग बाज या. अरे वा, अरे डेअरिंग बाज आहेत आपल्या खानदानात. हा, आणि त्यात आणखीन एक डेअरिंग बाज सामील झाला म्हणायचा. आणि काव्या काका पण खूप सॉलिड आहे. शेतीची एक नंबर माहिती आहे त्याला. बऱ्याचदा तालुक्याला ट्रेनिंग द्यायला पण जातो. काय सांगतोस? अरे असू दे कौतिक असू दे. बरं पोटभर जेवलं ना बी तुम्ही सगळे? हो, मी तर काव्या. म्हणजे काय झालं पोटभर झालं. अरे वा वा वा. बरं तुम्ही दोघं काय बी काळजी करू नका. तुम्हाला कसला बी त्रास होऊ देणार नाही मी, आणि ही बातमी शहरात पण जाऊ देणार नाही मी. आता झोपा बसत. मी पण उद्या जातो आणि सावजीला तुझ्या काकीला घेऊन येतो. आता जातो, वहिनीला दादाला सांगतो आणि जातो मग. चल. कुठली बातमी शहरात जाऊ देणार नाही? अरे बहुतेक ते आपण बॉसला खोटं बोलून आलो ना इथे. आई बाबांनी सांगितलं असेल त्यांना, म्हणून बोलत असतील. मे बी. ओह हाय. तिखट लागत नाहीये ना आता? अगं नाही, मी आत्ताच गोळ खाऊन आले. विनय, मला जेवल्यानंतर वॉक घ्यायची सवय. मी ते बाहेर वॉकला जाऊ? हो जा ना, फक्त फार लांब जाऊ नकोस आणि तुझा फोन फक्त कॅरी कर. हो. एक मिनिट, मी जॉईन करू का तुला? अगं हो चालेल ना, चल तू पण. म्हणजे टेन्शन पण नाही. हो बेस्ट आहे, जा ना. चलो. येस ओके. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. बहुतेक खोकला सुरू झाला. थंडीने.
मला अपेक्षा नव्हती नागपूरमध्ये एवढी थंडी असेल. काव्या, म्हणजे मला खरंच कळत नाहीये की तुम्ही सगळेजण माझी इतकी काळजी का घेताय. अगं, तू गावाला आमच्या सोबत आली आहेस की नाही, मग तू आमची जबाबदारी आहेस. तुझी काळजी तर घ्यायला हवी. हो अगं, पण मला इतकं अपेक्षित नव्हतं. म्हणजे मला असं वाटलं होतं की तुम्ही सगळेजण माझ्यावर चिडला असाल खूप. का? असं काही नाही ग, बस. नाही बघ, तुझ्यावर आम्ही का चिडू? तू जे काय केलंस ते योग्य होतं. तुझ्या जागी जर मी किंवा शाल्मली असतो ना, तर आम्ही सुद्धा असंच वागलो असतो, हेच केलं असतं. म्हणून तर अभि आणि शाल्मली तुझ्याकडे आले होते तुझी माफी मागायला. एक सांगू सौम्या, तुझ्याशिवाय सुमित खूप एकटा पडतो ग. तुला खरं कळणं गरजेचं होतं. काव्या, तुला आठवतंय का ग, म्हणजे सुमित भेटण्याआधी आपण दोघी जणी अचानक रस्त्यात भेटलो होतो, आठवतंय? मला वाटलं तू विसरली असशील. नाही ग, मी नाही विसरले. पण तेव्हा तू तुझ्या बेस्ट फ्रेंड बद्दल बोलत होती. अगं, नॉर्मल क्रश होता ग. आता माझ्या मनात त्या बेस्ट फ्रेंड साठी काहीच नाहीये. नो फिलिंग्स. पण खरंच ग, मला ना खूप ऑकवर्ड फील होत आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण इतके चांगले आहात आणि मी सौम्या, परत सुरू केलंस. अगं, आपण गावी आलोय, काहीतरी मस्त बोलूयात, एन्जॉय करूयात. पण मला सांग, तुला गाव कसं वाटतं? अरे खूप मजा येते खरंच. मी पण तुला असं विचारते, जसं काय माझंच गाव आहे. ऍक्च्युली मी पण नागपूरला पहिल्यांदा चालली आहे. हे जायचं आतमध्ये, सगळे वाट बघत असतील. बाप्पा, पाय दुखतोय का? जेवताना पायाची घडी घालून बसली होती ना, दुखणारच. आई, काही काळजी करू नका, माझा पाय बरा आहे. हे बघा, थोडा थोडा हलतोय. हा, सावकाश सावकाश सावकाश. दुखल. हा बाप्पा, तुम्हाला जमिनीवर झोपायची सवय नाही ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे इकडे झोपा, तिकडे झोपा एक जण, बाकी मी खाली झोपते. मग काकू, ऐका, तुम्ही काळजी नका करू. आम्ही मस्त खाली झोपतो आणि गावाला आल्यावर उलट खाली झोपण्यातच मजा असते. खरी मज्जा बाहेर झोपायला येते. आपण काय करतोय आतमध्ये? बाप्पा, गेली का लाईट? मला वाटलेलं पाहुणे आले की घात करणारच. ऐन टायमाला घात केला. आई, लोड शेडिंग असतो. बाप्पा, आता नाही होते लोड शेडिंग. हा, पण नेमकी आता पाहुणे आले तर गेली. या लाईटीला पण ना. काय रे, धड पडले नाही ना कोणी? नाही बाबा. हाय, तिथेच उभे राहा. ठीक आहे, दिवा घे. आणि हे पोट्यो, तुम्ही इथे आतमध्ये घरात झोपा, बाहेर झोपू नका. त्या पोट्यांले बाहेर झोपू दे. हा, गाव आहे हे, शहर नाही. चांगलं नाही दिसत. हा, आणि गप्पा मारू नका, झोपा लगेच. अगं, हे पडवीमध्ये कपडे सुकत घातलेस ना, ते काढायला लागतील. ये तू. हा, येते. हा, या दे उशी घे. आई, असू द्या, मी देते ना, ठेव. आई, आम्ही करतोय ना. बरं, ठेवताय ना तुम्ही? हो. हा, झोपा. मी आले जाऊन. आई, हा दिवा घेऊन जा. नको बाप्पा, मला सवय. तुम्हाला ठेवा, नाही तर तुम्ही अंधारात धड पडाल. येते मी. झोपा, आले. हळू. अरे यार, चला ना बाहेर जाऊ. पोरं बघा किती मज्जा करतायत. आपण इथे काय एकटं अंधारात झोपायचं का? काय डिक्कीवाला हिरो. हा, काय तू काय असतोस? अगं, पण काव्या, बाबांनी नाही म्हटलंय ना बाहेर जायला. कोणाला कळणार आहे? बघ, एकदम हळू बाहेर जाऊ, कोणालाही कळणार नाही. गप्पा मारू, मज्जा करू आणि परत येऊन झोपू. आपण एक काम करूयात का?
आपण इथे गप्पा मारूया. हो अरे सौम्या इथे किती सगळं बंद बंद आहे. चल ना आपण प्लीज बाहेर जाऊयात ना. बाहेर कसं सगळं मोकळ आहे. मस्त गप्पा मारूयात, एन्जॉय करूयात, मग परत येऊयात ना आपण, प्रॉमिस. मला तर सांगच, रूपमतीच्या कमरेत हात घालून बसायची काय गरज होती? एक मिनिट मला मागे डिक्कीत तुम्ही बसवून, बरोबर? चूक. आम्ही तुला म्हणालो होतो की तू बाबांच्या सायकलनी डिक्कीत बसायची हौस तुला होती. वा देवा, किती मस्त मित्र दिलेस रे मला. किती काळजी आहे यांना माझी. स्वतः मस्त गाडीतून जातो आणि मला मरत मरत सायकल वरून यायला सांगतो. नाटक करतो रे हा. मग काय देवा, तिचं काही ऐकू नको. हा कारण शोधलं होतं रूपमतीच्या मागे बसायला. ए अभ्या काल्या, तू तर बोलूच नको. ए देवा, याचं काय ऐकू नको. ह्याने पाडलं मला ब्रेक दाबून. तुमच्या कोणाच्या लक्षात तरी होतं का की राघव मागे डिक्कीत आहे की नाही ते काही असू दे रे, पण म्हणून कमरेत हात घालून बसायचं का? ते सुद्धा तिने सांगितलं पकडायला. हो का? हो मग, खांद्यावर हात ठेवल्यावर तिला गाडी चालवता येत नाही म्हणे. मला वाटतं ना रूपमती म्हणजे एक लेडी राघवच आहे. काव्या, मी काय म्हणते, तू थोडा वेळ बाहेर जाऊन गप्पा मार आणि परत ये, है ना? ओके, मी जाणार आहे. तुम्हाला कोणाला यायचंय का? नाही. नाही पक्का? हो, माझी खूप इच्छा आहे बाहेर यायची, पण मी कशी येऊ? पुन्हा मी तिथे धडपडले तर दुसरा पाय मोडेल. ओके, मी जाते. बाय 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 बाय. आलोच. रूपमतीला भेटून अभ्या, उगाच विण्याला भडकवू नकोस. हा विण्या, सुसूला जायचं. इकडे जाऊ की तिकडे जाऊ? मागे बाथरूम आहे ना, मागे जाणार. चुप मागे जा. सावकाश जा रे, जपून जा. अंधार आहे. येतोस? नाही जा जा. मागे काळोख असतो. आणि गावात भूत पण आहेत, कळलं का? वेडे, गावात भूतभीत काही नाही रे आमच्या. अत्यंत सेफ गाव आहे. अरे भूतभीत काय नाहीये ना तुझ्या गावात? सेफ आहे ना? बरं कुठे भूत, कुठे भूत? एक मिनिट, काय करतीस तू? बाबांनी तुम्हाला सगळ्यांना आत झोपायला सांगितलंय ना? अरे म्हणून तर लपून बाहेर आलीये ना. आता हे बघ ना, आपण सगळे असं एकत्र बसलोय, समोर तारे दिसतायत, किती मज्जा येते ना. करेक्ट आहे. काय सुंदर रात्र आहे. हे बघ, जर बाबांनी तुला इथे बघितलं ना तर मला खरे तारे दिसतील, माहितीये तुला? रिलॅक्स या. एवढ्या अंधारात कुणाला काय कळतंय? बरं फॉरगेट इट. विषय काय चालू होता? राघव गेलाय मागे शू करायला. तुम्हाला माहितीये, इथे काळोखात शू करताना पाण्याचा आवाज समजून सरडे झडप घालतात. एकार्थी बरं आहे. असं जर झालं ना तर रूपमतीचा विषय कट. डिक्की बंद कायमची. विनया मध्ये बोलला मगाशी, जोपर्यंत सुनबाईच्या ऑफिस मधून परवानगी मिळत नाही तोपर्यंत लग्न नाही म्हणून. बाप्पा, आता काय करायचं? तुका भाऊजी तर गुडघ्याला बाशिंग बांधून काय रे विण्याच्या लग्नासाठी. तू ग बस, काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. त्यासाठी लई वेळ लागल. त्यापेक्षा आपण असं करूया का, विण्याला सांगून टाका आम्हाला साखरपुडा करायचं म्हणून. गप बस. आणि नाही म्हणला तर काही जर राहिली आपली. आपण एक काम करू, उद्या संक्रांत आहे ना, पोट्ट्याला पतंग उडवायला पाठवूया. तुका भाऊजींना बोलून घेऊ आणि त्यांना समजावून सांगू थोडा धीर धरा म्हणून. काय बोलते धीर धरा? पोट्टे तिकडे एकटे आहेत, काही एकाचे दोन करून बसले मग. हो काय, तुमच्या जिभेला काही हाड का? कसला हाड? तुला सांगतो, ह्या वेळेला येण्याचा साखरपुडा झाला म्हणजे झालाच पाहिजे. पण विनय आणि आकांक्षा तयार होतील का? राघव, तू इथं काय करतोस बे? मी तुम्हाला झोपायला सांगून आलो ना. हो, पण मग
मला जोरात लागली ना, म्हणून मग विनयाने इथे पाठवलं. हा, बाप्पा लहानपणी असंच करायचं. बस तू काय बोलते. ए राघव, विनयाला यातलं काही कळता कामा नाही. मला लाडकं पोट्ट आहे, काय सांगायचं नाही है ना. आई, आधीच सगळं काही झालं की माझ्यावर बिल फाडतात. नाही नाही, मला विनयाला हे सांगायलाच पाहिजे. बाप्पा ए, बस खाली बस खाली. तुले सांगतोय, विनयाला जरी यातलं काही कळलं तर पोकळ बांबूनी फटकेल मी तुले. आई, काय लेकराला काय बोलतोय. हा बाप्पा नाही. पण त्यांच्या नकळत त्यांचा साखरपुडा कसा करणार तुम्ही? तेच तर शक्कल रडून राहिलो, पण मला काही सुचतच नाही. तुला काय सुचलं तर सांग मला. बाबा, मी काय म्हणतोय, हा, तुम्ही एवढी काही नका करू. तुला शक्कल अडवायला सांगितली तर तू मलाच थुपून राहिलास. तुला लाडका पोट्टा आहे ना, सांग त्याला समजून. बाप्पा नड आहे ना, तुका भाऊजी पण ऐकू नाही राहिले. आम्हाला काहीतरी मदत कर ना बाप्पा, कर ना मदत. पण हा साखरपुडा झाला तर चांगलंच होईल म्हणा. भले शाबास. आता कसा बोललास तू. पण त्यांच्या नकळत आपल्याला सगळी तयारी करावी लागणार आहे. म्हणजे आकांक्षाची अंगठी, साडी वगैरे सगळं. आणि ऐन वेळेला त्याला सांगू, म्हणजे त्याला नाही नाही म्हणता येणार. ते बरोबर. आता मला थोडा विचार करू द्या. उद्या पुन्हा इथेच भेटू. जातो, जोरात लागली आहे. जा जा. लागली. पोट्ट लय हुशार आहे. काय हुशार आहे, काय घोळ नाही घालून ठेवलं म्हणजे बरं. विनय असं का झोपलाय? ए विनय, असं काय झोपलाय? सरक चल, सरक ना. अरे यार, कव्या. अरे विनया, सुम्या, अरे ही कव्या उठ, कव्या उठ. काव्या हात जाऊन झोपचा. बाबा जागे येतील. अरे ही बघ, उठ ना. सगळी पोट्टी थकून झोपली वाटतं. रामकृष्ण हरी. नारायण वासुदेव. कसं काही वाट लागणार बहुतेक. बाबा राघव. अजून झोपली. ए उठा उठा, सकाळ झाली, उन्हा आली अंगावर. उठा. ए अरे उठा. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तू कोण झोपलाय? त्याला लाद घालून उठव. बाबा मी. काय रे, थांब मी घालतो. बाबा मी उठवतो ना तिला. तिला कोण आहे? विनय आहे. तिला काय म्हणाला? तिला बोललो. त्याले म्हंटल मी. तुम्हाला तिला ऐकू आलं काय?
मी उठवतो. बरं बरं लवकर उठव. उठवतो. मी येतो तयारी करून. हा हो बाबा. काव्या उठ. काव्या काव्या उठ ना. गो होम मॅन. काव्या 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 बाप्पा काव्याला पाहिले का? काव्या हा छे नाही पाहिलं? नाही. कुठे कुठे गेली काव्या? काव्या आई आई अगं तिला ना सकाळी सकाळी फिरायला जायची सवय आहे. फिरायला गेली असते. हा चांगली सवय पण बाप्पा सांगून जायचं ना. हो तू हे काय करतोय? घडी घालतोय मी. घडी घाल. ते मी घडी नको आई नको. मी आहे ना मी घालतो घडी. बाप्पा मी घालणार. ते मी घाल. नको ना आई तू कशाला त्रास करून घेते. मी आहे ना मी करतो ना सगळं. तू जा ना. दे इकडे. आई बाप्पा कोण झोपलाय? विनया. बाप्पा झोपलाय? बाप्पा आई मी उठवतो ना. तू जा ना. मी उठवतो. अरे मी उठवते नको त्याने. नको मी उठवतो आई. कशाला त्रास करून घेते. उठवतो मी उठवतो. बाप्पा मी उठवते. आई आई तू ब्रेकफास्ट साठी काय बनवलंय? हा ब्रेकफास्ट साठी काय का नाश्त्याला काय बनवलंय? हा, बनवते नाश्ता. दे ना खूप 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 भूक लागली. ते दे ना काहीतरी खायला. दे ना. तू ये ना. चल ना. दे ना. काय? मला खूप भूक हा, लागली. बर बर बर. जायचं असेल तर पडवीत जा. काय झालं? हिला उठव आधी. कोण ही कोण? अरे ही येडं काल रात्रीपासून इथे झोपलाय. कोण येड? कोणाबद्दल बोलतोय? काव्या आहे. काव्या 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 उठ ना प्लीज. प्लीज उठ ना काव्या प्लीज. ब्रश करून ये जा. अरे ब्रश करून नाही म्हणते. अरे काव्या उठ ना प्लीज. बाबांना जर कळलं ना तर माझा जीव घेतील ग. प्लीज उठ ना प्लीज. काय पाणी? हा पटकन पटकन. अरे यार तू शत्रू परिवार आहे माझा. मित्र परिवार नाही.